टच कॉलर म्हणतात. हे याच्यावरच ठेवून याला स्टिच करतात. रेडीमेडमध्ये अशी कॉलर जास्त वापरतात. याला शिवायचं का तिथंच? हां, ते थोडं ऑलरेडी जोडलेलं होतं की थोडंसं. हो ना. मग ते जोडलेलं होतं त्याला असं त्याच्यावर हे करून पुश करून. हां, पूर्णपणे आता शिवूनच कुठली दिलं. कुठली कंपनी काय करते, मग ते तोडून 2 पार्ट करते. हां. कुठली कुठली कंपनी असं करते. हम्म. म्हणजे ही फर्स्ट जे लहान लेकरांचे ह्याचे त्याचे जे असतात की नाही, हम्म. त्याच्यामध्ये ह्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. गारमेंट जे आहेत हम्म. कमी वेळात कमी वेळात फास्ट. फास्टिंग काम. हे बाजू आहे बघा इकडे, हे बाजू इथं चिटकणारी आहे. चिटकणारी बाजू ठेवायची. हां, तिथलं प्रेस घेऊन ये. हे प्रेस आणि कपडा दोन्ही घेऊन ये. प्रेस करून दाखवतो ना. ही साईड शिवून घ्यायची. ओके. हम्म. थोडंसं हे वर घ्यायचं, हा कपडा, हे जे कपडा आहे की नाही वरती घ्यायचा. समजलं? एक अर्धा इंचाची मार्जिन ठेवायची. नाही, आणतील आणतील, काही इश्यू नाही. ते शर्ट ब्लाऊजपेक्षा सोपं आहे ताई. समजलीस की नाही? मला माहित आहे, मी शर्टाची आताच ना दिला ना, मला ब्लाउज कम्प्लीट करतो नंतर घेतो शर्ट. हो ना, मग बरोबर आहे ना. नाही नाही, तसं करायचं नाही. तुम्ही आपण आपलं जे चालू आहे की नाही तेच चालू राहू द्यायचं. फक्त उगं बघा तुम्ही. समजलं की? म्हणजे अगदी कडे नाही हो. हां, वरून बी नाही घ्यायचं आणि लय भारी. नाही. हां, लई भारी बी बाहेरून बी नाही. हा, आणि वरून बी हां, वरून बी नाही. आलं? तुम्ही जाऊ दे, पण लेकरं झोपी जात असतील बिचारे. गेले पण उगाच आहे रे बाय. काम नाही झालं. झाली वाटतं की परीक्षा? नाही सर, 17-18ला सुद्धा लागायला लेकरं. हो का? हा. यावेळेस सुट्ट्या जास्त नाही. हम्म. परीक्षा नाही. समजलं की? म्हणजे मार्जिन जास्त ठेवायची नाही.
लेडीजचे काय काय असतात बघा सर ब्लाऊज असे हो ना मग. त्यांना पाहिजे जमते ना. हां मग तेच सांगा मी. कॉलर म्हणजे वर्ल्ड चॅप्टर आहे जगामध्ये. तुम्ही लेडीजला लावा का जेंट्समध्ये घ्या. ओके. कॉलर, चेन, पॉकेट. हां असं केल्यावर किंवा टर्निंग होते की नाही, जसं आपण गळ्याला पलटवताना आपण हे करताना हे तसं नॉच कटिंग, क्रॉस लाईन कटिंग सॉफ्ट बसते. समजलं. फक्त जेंट्सना मला प्रेस लागते. तुमचं जिथल्या तिथं ते सेटिंग बसण्यासाठी. लेडीज कामामध्ये नसलं तरी चालते. फिनिशिंग आज नाही यांची असते. हो ना मग. कप्सची, कॉलरची हां आणि तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रेसिंग असणं आवश्यक आहे. आलं? समजलं रुक्मिणीताई? ओके. आता याला हे ओढून घेऊन प्रेस मारायची. हम्म. एकच शिलाई मारायची ना. एकच सिलाई. आपल्याला आवडीला तर 2 पाहिजे तर 2 घेऊ शकता. आपल्याला असं वाटलं बाबा रेडीमेड सारखंच एकदम लुक द्यायचं आहे, एकच आहे. एकच आहे. हे कपडा चांगला पाहिजे. हम्म. पातळ. हे थोडा जाड. पहिल्या वेळेला घेतो 100. आता 100चे चालले. कपडा छान आहे. कलर छान आहे कपड्याचा. कसं आहे मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये की नाही, रोडाला तर समजा 1000 किलोमीटर झालं की नाही, त्याच्यानंतर जे निघालेलं ते काढून टाकून देतात. मग हे लोक गठ्ठेच्या गठ्ठे उचलून आणतात. एकदाच तिथे उचलतात हां सगळं मटेरियल. ट्रकच्या ट्रक, टेम्पोच्या टेम्पो. हे मिक्सर सगळं याचाच कब्जा आहे सर. 20 हां. रुपये. वेस्टेज मटेरियल. हो हो हो. हा, आणि ते 5 रुपये. भारी होता ग ते कपडा. लय भारी होता. हा, 5 रुपये. रिला किलोनी मिळतात. किलोनं. हो सुरतला. सुरतचं मार्केटच माहीत नाही तर आमचं लांब जाणं आहे ना. 8:30 यानाला बरं आहे तिथून पण कंडक्टर साहेबाला घेऊन जायचं, त्याला काय एसटीचा पास आहेच, हे जास्त माझी नको. आला. आता याचा पॉइंट हे नाच. आला इथे नॉच. इथे शेवट. आता एक बेसिक आहे हे गारमेंटमधलं बेसिक. आलं. इथून चेक करायचं हे हा भाग. हे आता हे वर येऊ द्यायचं कमी जास्त झालं, कारण का वरला आपल्याला लेवल कटिंग करायचं आहे. लेवल कटिंग करूनच
कॉलर बसवायची. आलं हे. आता इथं हे बघायचं आधी. कॉलर मोठी आहे. इथं सेंटरला पॉईंट ठेवले आपण. हे हम्म. कॉलर मोठा आहे. हलकंसं एक अर्धा इंचाचं याला उडवायचं असं कटाई करून घ्यायचं. मग ते लेडीजचा असो का जेंट्सचा असो. आलं समजलं. आता इथे हे कॉलर अशी आली पाहिजे आपल्याला. ठीक आहे. मग हा जो भाग आहे हा भाग त्याच्या सेंटरला जोडणे सुरुवातीला सुरुवातीला. समजलं. आपण जेवढी मार्जिन घेतली की नाही तेवढंच मार्जिन घ्यायचंय. आलं? एक टाका फक्त उकलायचा. हा फक्त अवघड काम म्हणजे फक्त एवढंच काम याच्यात अवघड राहते. समजलं की हे हा आलं. करेक्ट. हा. लक्षात नाही दत्ता भाऊ. 400 रुपये सिलाई झाली हो शर्टला. कोणी 400 घ्यायले, कोणी 300 घ्यायले. सुविधा आहे ना घरी आपल्या. मशीन आहे सगळं आहे. फक्त ज्ञान घ्यायचं. ओके. आता तिकडचं पण करून घ्यायचं आणि मग हे मध्ये टाकायचं आणि हे इथून स्ट्रेच करायचं. आता इकडचं पण जोडून घ्यायचं. ही एक पद्धत. याला सेंटर लाईन मेथड म्हणतात. हे योग्य आहे. समजलं की नाही. हां सोपी आणि सहज. ताई कळलं का नाही. ब्लाऊजमध्ये पण असंच करायचं म्हणजे इकडं तिकडं कन्फ्युजन होत नाही. तेच काय कट करायचं. धागा हे जे की नाही, ते जोडलेलं होतं की नाही. हे बघ. एक टाका उकलायचा त्याचा हा. म्हणजे ते कपडा आतमध्ये जाते. समजलं की हे मध्ये जाण्यासाठी एवढं उकलायचं आहे फक्त. हे एकच टाका. एक टाका. पटवलं की ते fix होतं. हां 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 हां. हा. मोबाईलची लाईट लावायची. लाईट तुला एक धरतो मी आणा. नाही ते रबर आहे.
स्टँडच केलं आम्ही. बेस. आता हे सगळं मध्ये टाकायचं. आलं रुक्मिणताई? आता याला घेताना इथून वरून आणायचं. हे आपण खुल्लं ठेवले होते की नाही तिथून हे, म्हणजे ते लॉक पक्का बसते. है ना? हे सगळं मध्ये टाकायचं. हे सगळी जे मार्जिन आहे ना, आपण घेतलेली मार्जिन ती इनसाइड मध्ये टाकायची. हे या पद्धतीने समजलं? बघा इकडे हे त्यातली एक एक मेथड शिकलं ना, दोन्ही तिन्ही पद्धती, तर मग कुठल्याही गारमेंट इंडस्ट्रीला काम करा, एखाद्या शॉपवर करा, किंवा स्वतःचं बुटीक इन्स्टिट्यूट किंवा स्वतःचं गारमेंट टाका. परत एक सेंटरमधून मशीन मारून टाकायची.